नमस्कार. परभणी जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबत कामकाज चालू आहे. सर्व शेतकरी बंधू भगिनींना माझं असं आव्हान आहे की यासाठी आवश्यक ती जी माहिती आहे आपल्याकडून ती या देणं अपेक्षित आहे. आजपर्यंत आपल्याकडे साधारणतः 1,60,769 कर्ज खात्यांना यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे आणि यापैकी आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये 79,855 शेतकऱ्यांना 582 कोटी रुपयाचं लाभाची यादी प्राप्त झालेली आहे. आपण याच्यामध्ये आपली जी बँक आहे, ज्या बँकेत आपलं कर्ज खातं आहे त्या ठिकाणी आपलं जो आधार कार्ड आहे त्याचं प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅग या दोन गोष्टीची पूर्तता आपण केल्यानंतर आपल्याला आपल्या अकाउंटवर आपलं जे पण 2 लाखाच्या मर्यादेतलं कर्ज आहे आणि जे आपलं थकबाकी 30 सप्टेंबर 25ची होती आणि ती थकबाकी आपण जर 31/3/26 पर्यंत भरली नाही तर ते संपूर्ण 2 लाखाच्या मर्यादेतलं कर्ज माफ होणार आहे आणि त्याबाबतीतली कार्यवाही चालू आहे. आपण फक्त करणं अपेक्षित आहे ते वेळेत आपल्या बँकेला आपलं आधार कार्ड प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅग नंबर देणं आणि विहित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्या अकाउंटवर जे पण कर्ज आहे आपलं ते 2 लाखापर्यंतचं हे मुक्त होणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर यासाठी कार्यवाही करावी. आपल्या जिल्ह्यात असं दिसून येतं की आत्ता जे आपण कर्जमुक्तीचं काम करतोय त्याच्यामध्ये 79,855 शेतकऱ्यांपैकी 9,266 पात्र शेतकऱ्यांनी अजून ॲग्रीस्टॅग त्याचा काढलेला नाही. तर त्यांनी तत्काळ हा ॲग्रीस्टॅग नंबर घ्यावा. हा फार्मर आय डी नसल्यामुळे आधार प्रमाणीकरणासाठी अडचण निर्माण होते. तर आपण लवकरात लवकर संपर्क साधून तहसील कार्यालयामध्ये आणि आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांशी आपलं ॲग्रीस्टॅग नंबर आपण याच्यामध्ये तत्काळ काढून घेण्याचा आहे, जेणेकरून आपल्याला हा लाभ घेता येईल. आणि हेही लक्षात ठेवा की ज्यांनी वेळेत कर्ज भरलेलं आहे याच्यासाठी सुद्धा शासनाने असं वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार आहेत. ते पुढच्या टप्प्यात मिळणार आहे. पहिल्यांदा मुक्तीच्या बाबतचे सगळे खातेदार संपल्यानंतर याची पण तपासणी पडताळणी चालू आहे की वेळेत कुणी कर्ज भरलं आणि मग त्यांना किमान 50,000 रुपये हे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं शासनाचा मनोद आहे. त्यामुळे सर्वांनाच याच्यामध्ये लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये त्यांच्या स्तरावरची जी कारवाई ती आपण करावी आणि याचा लाभ घ्यावा. सर्व CEC सेंटरला माझी विनंती आहे की आपण कुठल्याही या बाबत कारवाई चालू असताना आधार प्रमाणीकरणासाठी कुणाकडूनही एकही पैसा घ्यायचा नाही आहे. हे आपण मोफत करायचं आहे. याबाबत जर कुठे कंप्लेंट आमच्याकडे आली तर संबंधित CEC सेंटरच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. याची सर्व CEC सेंटरनी नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावं. त्याचप्रमाणे बँकांना सुद्धा ही विनंती आहे, सर्व बँकांना, की आपल्याकडचे जे पण कर्जदार आहेत आणि ज्यांना ही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्यांच्या सगळ्या कागदपत्राची पूर्तता आपण स्वतःहून पुढे येऊन करायची आहे. शेतकऱ्यांना तो तुमचा कायमचा ग्राहक आहे, कायमचा खातेदार आहे, त्याच्याबाबतची आवश्यक कागदपत्रांची आपण पूर्तता करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यांना याचा लाभ तत्काळ देण्याची कारवाई सर्व बँकांनी, बँक मॅनेजरनी करण्याची आहे. धन्यवाद.